भारताच्या हल्ल्यात अण्वस्त्रांच्या साठ्याला धक्का लागल्यानं किरणोत्सर्ग झाल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र खरंच पाकच्या अणुसाठ्यावर भारतानं हल्ला केलाय का? पाहूयात या दाव्यामागचं सत्य या स्पेशल रिपोर्टमधून। पाकमध्ये रेडिएशन लीक नाही। IAEA संस्थेचा निर्वाळा। भारताच्या हल्ल्यानंतर रेडिएशन लीकची चर्चा। भारत आणि पाकिस्तानमधील 4 दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष युद्धबंदीने संपला। या काळात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना तसेच त्यांच्या महत्त्वाच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं। दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अणुकेंद्रालाही लक्ष्य केलं असून त्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा सोशल मीडियावरनं दावा करण्यात आला। मात्र हे दावे धडधडीतपणे खोटं असल्याचं आता समोर आलंय। अनेक तज्ज्ञांनी असा दावा केलेला आहे की अमेरिकेने त्यांचे अणुसुरक्षा विमान B-350 AMS पाकिस्तानला पाठवलं होतं। त्यामुळे किरणोत्सर्ग होत असलेल्या भीतीला आणखीन बळकटी मिळाली। या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षण संस्थेने म्हणजेच IAEA ने एक निवेदन जारी केलेले। पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून रेडिएशन लीक किंवा उत्सर्जन झालेलं नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेतही पाकमधील रेडिएशन लीकची चर्चा फेटाळण्यात आली। भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानमधील कोणत्याही अणुस्थळांना लक्ष्य केलं जात असल्याचं या आधीच नाकारलेलं आहे। Few representative examples from the open source are now being shown to you on the screen. In fact, 2 of them. This is the strike on the Noor Khan Air Base, and you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. दरम्यान पाकिस्तानची अण्वस्त्र आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे प्रत्यक्षात IAEA ने निर्वाळा दिल्यानंतर बिनबुडाची वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानची पूर्णपणे पोलखोल झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।